हे सॉफ्टवेअर आहे, हे हार्डवेअर. मन दिसत नाही. शरीर हे अदृश्य मनाचं साकार रूप आहे आणि शरीराचं जे निराकार रूप आहे ते मन आहे. त्याचे सर्व परिणाम, मनाचे सर्व परिणाम शरीरावरती होत असतात. भीती, काळजी, धास्ती, चिंता, अतिविचार यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. अनिद्रा यासारख्या समस्या येतात. आणि झोप खराब असेल तर पुन्हा तेच परिणाम आपल्याला दिसतात. मानसिक ताणतणाव, चिडचिड, अस्वस्थपणा वाटणे, भीती, काळजी, धास्ती, चिंता, अतिविचार, हृदयाच्या समस्या, रक्तदाब वाढणे, पचनक्रियेच्या समस्या, शुगर यासारखे जे समस्या, हे जे आजार आहेत, हे कशातून निर्माण होतात? त्यांचं व्यवस्थित काम पूर्ण न झाल्यामुळे. मग ती त्यामध्ये अडथळा, बाधा कोण आणत आहे? मन आणत आहे. आणि ज्या वेळेस ते मन अमन होतं त्यावेळी ते सर्व व्यवस्थित क्रिया होतात. ती पूर्ण विश्रांती भेटते. आणि ज्यावेळेस त्याला पूर्ण विश्रांती भेटते त्यावेळेस ते पुन्हा नव्या उत्साहानं, ऊर्जेने, शक्तीने आणि ताकदीने काम करू शकतो. हे एक शृंखला आहे. ही शृंखला आहे. झोप पूर्ण नाही झाली ही बदललेली जीवनशैली, यामुळे भीती, काळजी, धास्ती, चिंता, आजार वेगवेगळे. आणि ही भीती, काळजी, धास्ती, चिंता, आजार वाढले की पुन्हा झोप नाही. ही शृंखला ब्रेक करण्यासाठी आधी झोपेवर काम करा. झोप पूर्ण व्यवस्थित झाली, खूप समस्या जीवनातल्या अशाच निघून जातात ज्या नाहीत पण अपुऱ्या झोपेमुळे ते भासतात आहेत. जसं मृगजळ नाही पण भ्रम दाखवतो आहे, तसं झोप अपूर्ण राहिल्यामुळे खूप समस्या आहेत असं वाटतं. कारण ऊर्जा नाही, शक्ती नाही, ताकद नाही. ज्यावेळेस ऊर्जा, शक्ती, ही ताकद भेटते तर समस्या राहतच नाहीत, कारण त्या नसतातच. हा फायदा.